इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून मिळवती होताना शिक्षकाच्या व्यवसायात मी पहिले पाऊल टाकले ते मुंबईत असताना सायंटिफिक अँड लिटररी एज्युकेशन सोसायटीच्या ठाकूरद्वार येथील मुलींच्या शाळेत मला नोकरी मिळाली. ती शाळा कमळाबाईंची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या आणि प्रार्थना समाजाचे सदस्य असलेल्या श्री वैद्यांच्या प्रयत्नाने ती स्थापन झाली होती. त्यावेळी श्रीमती फिरोज आनंदकर ह्या शाळेच्या प्रिन्सिपल म्हणून काम बघत होत्या. वैद्यांच्या पत्नी कमळाबाई मधून शाळेत फेरी मारून जात. शाळा उघडण्याची तारीख जवळ आली तशी घरची सगळी मंडळी सुखावली. वहिनी आम्हाला खडू आणायचे धाकट्या दिराने सांगून ठेवले. इंदिराला शाळेसाठी 2 चांगली पातळं घे, लुगडी नकोत. सासूबाईंनी आपल्या मुलाला बजावले. इंजिनियर असलेल्या दिराने मला लहानशी पर्सही आणली आणि पटवून दिले. वहिनी, पर्स ही हवीच. रेल्वे पास, पेन, पैसे, हातरुमाल यासाठी हवीच ना. सासरे मात्र काहीच बोलत नव्हते. घरची मुलगी नोकरीसाठी बाहेर जाणार हे त्यांना आवडले नव्हते. रेल्वेचा पास हे शब्द ऐकताच मी नोकरीच्या स्वप्नातून एकदम जमिनीवर आले. कमळाबाईंच्या शाळेत कामाला जायचे एवढेच मनात घट्ट बसले होते. पण तिथपर्यंत जाण्याच्या रस्त्याचा एक धागाही मनाला स्पर्श करून गेला नव्हता. आता कसे होणार हा प्रश्न विक्राळपणे डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यावेळी दादरला कोहिनूर मिल मागील एका इमारतीत आम्ही राहत. होतो. या प्रवासाची मला भीती वाटत होती, कारण मला अशा धावपळीची सवय नव्हती. दोन्ही बाजूंनी मासोळीसारख्या सुळसुळ सरकणाऱ्या मोटारींच्या मालिकेमधून रस्ता ओलांडणे माहीत नव्हते. पण सगळे जमले आणि शाळेसाठी जाऊ लागले. कसे शिकवायचे माहीत नव्हते, तरी आमच्या शाळेत मला सखदेव मास्तर, सुनशी मास्तर मराठी इंग्रजी शिकवत ते माहीत होते. त्याप्रमाणे खालच्या वर्गाला मी शिकवू लागले. नोकरीत पाऊल स्थिर होऊ लागले, पण घरातील पाऊल लटपटायला लागले. लग्न झाल्यापासून जेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायला लागलो तेव्हापासून सकाळचा स्वयंपाक सासूबाईच करत. मी केलेले ताकही चालत नसे. संध्याकाळचा स्वयंपाक मी करत असे. संध्याकाळी त्यांना भात खायचा असेल तेव्हा त्या मला आपणहून सांगत, इंदिरा, तांदूळ भाजून आज भात टाक. माझ्या हातचे त्यांना चालत नसे, पण त्यांनी तसे कधी बोलून दाखवले नाही. तेव्हा माझ्या नोकरीमुळे त्यांच्यावर कामाचा भार पडत होता असे नव्हे. शाळेतून आल्यावर संध्याकाळी मला दमणे वगैरे काही माहीत नव्हते. चहा घेऊन लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात करत असे. तेव्हा दुपारच्या जेवणानंतरची आवराआवर, दुपारचा चहा, दळण वगैरे एवढेच त्यांना करावे लागे. पण आता त्यांची अशी समजूत झाली की ही नोकरीवर जाते आणि घराचे सारे कष्ट आपल्याला उपसावे लागतात. 9:15 9:30 पर्यंत जे जेवण तयार असेल ते मला चाले, पण तोपर्यंत त्या दमून गेल्यासारख्या दिसत. त्यांचा चेहरा लाल व्हायचा. देवा, सोडो रे बाबा या रगाड्यातून असे कधी नव्हे ते शब्द त्यांच्या तोंडून येऊ लागले आणि माझ्याशी गमतीजमतीच्या गोष्टी करून हसवणाऱ्या ताई मला अहोजाव करू लागल्या. अबोल झाल्या. शरीराचे कष्ट होतेच, पण मनाचे क्लेश त्यांना फार जाणवत होते. सुनेने नोकरीसाठी बाहेर पडणे हे वरवर त्यांना बरे वाटले तरी हा विचार त्यांच्या मनाचा संस्कार स्वीकारत नव्हता. सून आली, पण ताईचे कष्ट काही कमी होत नाहीत. सुनेचा घरात कामाला हात लागत नाही. सुनेची आपल्याला संगत सोबत नाही.
आपण या वयात एकट्या पडलो. अशा तऱ्हेने दुसऱ्यांचे आणि स्वतःचे विचार त्यांना अस्वस्थ करत असले पाहिजेत. आणि माझी नोकरी तर आत्यंतिक गरजेची नसली तरी हवी तर होतीच. या विचारांच्या संघर्षात त्या रागात राहू लागल्या. हे काम संध्याकाळी मी आल्यावर करीन, तुम्ही करू नका असे म्हटले की तटकन त्या म्हणत, मला काय धड भरली, मला काय दुसरा उद्योग आहे. मी घरात असले तरी शेजारच्या सुनेला बोलावून सांगत, एवढी गवार मोडून देशील, मला होईना बघ. आणि तीही माझ्याकडे बघत टोपली उचलायची. जाताना त्यांना सांगायची, पडा अमळशा तुम्ही ताई, मी आत्ता आणून देते. यांच्या मनाचे क्लेश मला समजत होते, पण मलाही उगाच चोरट्यासारखे वाटू लागले. एखादा गुन्हा तर केला नाही ना अशा विचाराने मीही अवघडून गेले. यांच्यापाशी बोलून मन मोकळे करावे म्हटले तर 2 खोल्यांच्या आणि 2 गॅलरींच्या जागेत बोलायला तरी कुठे जमत होते. शेवटी मी विचार केला, यांनाही या गोष्टी समजतातच की. हे जर बोलत नाहीत तर आपणही दुर्लक्ष करावे. आपल्याला जेवढे जमते तितके करावे आणि निश्चिंत राहावे. त्यांना बोलावेसे न वाटणे साहजिक आहे. आपणच जरूर तेव्हा बोलावे. पण एक खरे, या घरात आणि मिळवतीत एक अस्पष्ट असा दुरावा जो या नोकरीने निर्माण झाला तो पूर्णपणे कधी सांधला गेला नाही. या नोकरीच्या पूर्वी जे आमचे सासू सुनेचे वागणे होते ते तितके जिव्हाळ्याचे पुढे राहिले नाही, अलिप्त असे राहिले. नोकरीला 1 महिना झाला आणि मला माझा पहिला पगार मिळाला. पाकिटातून 35 रुपये. स्वतःच्या कमाईचा हा एक विलक्षण आनंद असतो. परसात कोथिंबीर मिरच्यांचे वाफे करावे, खतपाणी करावे, त्या जोपासाव्या आणि कोवळ्या उन्हात त्या खुडून स्वयंपाकाला वापरण्यासाठी आणाव्यात. यात किती आनंद असतो. हा एक सृजनाचा आनंद. जे कष्ट केले, काम केले त्याचे हे फळ द्रव्याच्या रूपात मिळते. हा एकच फरक. माझ्या या आनंदात एक माझ्या स्वावलंबनाचाही आनंद होताच. एक वेगळे स्वातंत्र्य त्यावेळी मला स्पर्शून गेले. घरी येताच मी पाकिट यांच्या हातात दिले. रामूने ते बघताच तो माझेच हात ओढायला लागला. वहिनी, आम्हाला फरसाण पाहिजे. माझ्या दिराने माझ्याकडे मागणी केली याचा इतका आनंद झाला. मी चटकन पर्समधला रुपया काढून त्याला दिला. पाकिटातील 30 रुपये ह्यांनी वडिलांच्या हाती दिले. 2 रुपये पाससाठी आपण घेतले आणि 3 रुपये ह्यांनी माझ्या हातात ठेवले. तिला कशासाठी? वडिलांनी यांनाच विचारले. लागतात शाळेत चहाच्या वर्गणीसाठी आणि असावे जवळ थोडे म्हणून. शाळेत आणि चहा लागतो? तो का सकाळी घेता, संध्याकाळी आल्यावर घेता, दुपारी परत? 3-3दा चहा लागतो तुम्हाला? चहाला पैसे नाही घ्यायचे? इतकेच ते बोलले, पण त्याने मन पिळवटून आले. माझ्या हातातील पैसे मी खाली चटईवर ठेवले आणि नाणी घरात गेले. जे मनात कोंडून दाटून आले होते ते सगळे मोकळे झाल्यावर स्वच्छ तोंड वगैरे धुवून बाहेर आले. मला आईची आठवण झाली. मला आईची आठवण आली. पैसा तिचा होता, पण दळणाचा 1 पैसा तिला काकांच्याकडे 3-3दा मागितला तरी मिळत नसे. शेवटी तिने रागाने अडगळीतले जाते बाहेर काढले होते. आज माझ्यात आणि तिच्यात काहीही फरक पडलेला नव्हता. फक्त एका पिढीचा काय तो फरक. ह्यांचाही मला राग आला. आईला काही बोलले नाहीत हे ठीक, पण माझा चहा ज्यांनी काढला त्यांना ह्यांनी माझ्या बाजूने 2 शब्द तरी बोलायला हवे होते. 8 दिवस आम्ही आपण होऊन एकमेकांशी बोलत नव्हतो. हा माझा पहिल्या पगाराचा आनंद.
दुसऱ्या दिवशी शाळेत मी चहाची वर्गणी भरली नाही. चहा सोडून दिला. दुपारच्या सुट्टीत कसे कोंडून यायचे. सर्व शिक्षिका चहाघरात जायच्या. शिक्षकांच्या खोलीत मिस संजीत तेवढ्या घरच्या चहाच्या किटलीची वाट बघत बसायच्या. तिथे बसू नये म्हणून मी गच्चीत जाऊन मुंबईची धुरकट माती बघत राहायची. मुलींच्या बरोबर एक दोन शब्द करायची. मिसेस संत हाक आली तशी मी मागे वळून पाहिले. मिस संजीत आपली छोटी किटली आणि कप घेऊन माझ्यापाशी येत होत्या. माझ्याप्रमाणे त्याही नवीनच होत्या, त्यामुळे आमचे जमले होते. मोठ्या प्रेमळ होत्या. किटली गच्चीच्या कठड्यावर ठेवून मला म्हणाल्या, तुम्ही अलीकडे चहा घेत नाही, बरं नाही का? आणि चेहरा असा का दिसतो तुमचा? घरात काही बिनसलंय काय? त्यांनी हे सहज विचारले, पण पोटात ढवळावे तसे माझे मन ढवळून आले. खरे म्हणजे माझे मन घट्ट आहे, पण आज आवरले नाही. ओंजळीत तोंड झाकून मी त्यांना सर्व सांगितले. हे बोलले नाहीत हेही सांगितले. पैसे टाकून दिले हेही सांगितले. असे काही सांगू नये हा विचारच मला शिवला नाही. आणि शेवटी म्हटले, म्हणून मी चहा सोडला, घेणार नाही. आता वाटते एरवी मी हे गृहछिद्र कोणाला सांगितले नसते. काहीतरी सांगून हसून हा विषय बंद केला असता. पण आज असे कसे बोलून गेले असेल? माझ्यातील मिळवतीच्या कोवळ्या अस्मितेने तर हा निषेध नोंदवला नसेल. तिनेच असे स्पष्ट बोलण्याची ताकीद मला दिली नसेल. मिसेस संत, तुम्हाला सासरे बोलले आणि नवरा गप्प बसला. आमच्याकडे भावजया बोलतात आणि भाऊ गप्प बसतात. हेच बघा, मी येताना वहिनीला 2 कप चहा पाठव म्हणून सांगून आले होते. हा बघा, 1च कप चहा आणि मी माझे पैसे हिच्याजवळ देते. जग हे असंच, आपण लक्ष द्यायचं नाही. त्या दिवशी 1 कप चहा आम्ही दोघींनी घेतला. मग मात्र चहा न घेताच शिक्षकांच्या दालनात त्यांच्याशी बोलत बसत असे. मी चहा सोडला, मात्र घरी हे यांना देखील सांगितले नाही. सांगावेसे वाटलेच नाही. काही महिन्यांनी मी ही नोकरी सोडली, कारण ज्या शाळेत हे काम करत होते त्याच संस्थेचे मुलींचे हायस्कूल दादरला निघाले होते. त्या संस्थेने मला शाळेवर घेतले होते. पण मिळवतीचा असा हा माझा पहिला अनुभव. आतल्या पावलाला उंबऱ्याची ठेच लागली आणि बाहेरचे पाऊल आपल्या क्षेत्रात रमताना दुखावले. इंदिरा संत यांचा मिळवती होताना हा ललित लेख येथे समाप्त.